नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, फुटीर खासदार जे आहेत ते आता बॉम्ब टाकून धमक्या द्यायला लागले आहेत, बॉम्ब टाकण्याची धमकी द्यायला लागलेले आहेत. म्हणजे जर माझ्या विरोधात जर कोणी आंदोलन केलं, काय केलं, तर त्याच्या घरावरती बॉम्ब टाकू, त्याचप्रमाणे त्याला जीव मारू, आम्ही 5 लोक मारलेले आहेत, अशा पद्धतीचं विधान, बेताल विधान हे खासदार करायला लागलेले आहेत आता. आणि अशा खासदारांवरती त्वरित कारवाई करावी, तसंच त्यांना येड्याच्या इस्पितळात दाखल करावं असं आता लोक म्हणायला लागले आहेत. आणि जनतेमध्ये प्रचंड संताप आहे लोकांमध्ये. अक्षरशः लोक खूप चिडलेले आहेत की बाबा हे असे भिकारचोट खासदार कसे काय आपण निवडून दिले, आणि ज्या सत्तेच्या विरोधात खासदार निवडून दिले होते हे पुन्हा त्यांच्या बाजूने गेलेले आहेत, म्हणून लोक चिडलेले आहेत. तर नेमकं काय काय घडलंय काल दिवसभर? बरंच घडलंय, पोलीस आयुक्तापर्यंत हे असं बरंचसं घडलेलं आहे. तर नेमकं काल काय काय घडलं ह्या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघा. संपूर्ण व्हिडिओ जर पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येईल की नेमकं काय आहे, महाराष्ट्राची दिशा आणि दशा काय झालेली आहे, देशाची दिशा आणि दशा ह्या भारतीय जनता पक्षानं काय करून टाकलेले हे सगळं आपल्या लक्षात येईल. तर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल सुद्धा आपण सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याची दिशा आणि देशाची दशा हे ठरवणारे राजकारणी असतात, परंतु आजचे राजकारणी म्हणजे एवढ्या वाईट पातळीला गेलेले आहेत की त्यांनाच नेमकं काय कळना की आपण काय बोलतोय, काय चाललंय, म्हणजे काय कळना त्यांना. तर हेच आजचेच जे राजकारणी आहेत हे देश घडवत असतात, परंतु देश घडवायचं सोडून हे स्वार्थी, ढोंगी, लबाड, झबाड, बलात्कारी असे राजकारणी झालेले आहेत आमच्या देशाचे. कधी काळी आम्ही पाहिलं की सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, संभाजी महाराज अशा लोकांनी देश घडवला, इतिहास घडवला. मात्र आताचे जे आमदार खासदार आहेत हे इतिहास बुडवायला निघालेले आहेत. म्हणजे या आमदार खासदारांना थोड्या सुद्धा लाजा राहिलेल्या नाहीत. त्यांना सगळे स्वार्थी, लबाड राजकारणी आज देशाचे आपल्या झालेले आहेत. म्हणजे त्यांना काही वाटतच नाही की आपल्याला लोक नावं ठेवतात किंवा आपल्याला वाईट म्हणतात, असं त्यांना काही वाटत नाही. कारण की त्यांच्यामध्ये एकच झालेलं आहे, फक्त आणि फक्त पैसा कमवणे, बाकीचं काही देणं घेणं पडलेलं नाही त्यांना. कुठं काय जगले काय माणसं, मरले काय माणसं, लोकांचा विकास झाला काय, नाही झाला काय, ह्याच्याशी काहीही देणं घेणं पडलेलं नाही त्यांना. काहीही सोयरसुताक या सगळ्या गोष्टींचं नाही. म्हणजे अशी आमची राजकीय पिढी आज घडलेली आहे. आणि ही एवढी पिढी भयानक बेकार झालेली आहे की भयान झालेली आहे. आज महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण खूप वाईट दिशेला गेलेलं आहे. बघा, 2014 साली उद्धव ठाकरे गटाचे 2 खासदार, आमदार बरे निवडून आले होते. त्यानंतर 2022 मध्ये 19ला ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली, आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यानंतर हा भाजपचा तिळपापड झाला. भयानक असं भाजप चिडलं, आणि भाजप चिडल्यानंतर भाजपनं पुन्हा काय केलं की ह्यांचे सगळे आमदार खासदार फोडायचे ठरवले. भारतीय जनता पक्ष आणि अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंची आखी शिवसेना फोडून टाकली. आता उद्धव ठाकरेची शिवसेना फोडली ते फोडली, त्याचे आमदार नेले, खासदार नेले, पक्षावर सुद्धा दावा केला. अशीच परिस्थिती आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा झालेली आहे. ममता बॅनर्जीचे आमदार फोडले, खासदार फोडले, आता तो पक्ष सुद्धा ते लोक म्हणतात आमचाच आहे. म्हणजे ममता बॅनर्जीला अक्षरशः त्याच्यातून बाजूला काढलं गेलं. असंच महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची जी होती राष्ट्रवादी काँग्रेस, ती सुद्धा अशीच नेस्तनाबूत केली, आणि त्याच्यात सुद्धा म्हटलं गेलं की हे राष्ट्रवादी आमचे आहे, तुमचा काही संबंध नाही. म्हणजे अजित पवारांच्या माध्यमातून हे सगळं फोडाफोडीचं राजकारण केलं गेलं. तसंच एकनाथ शिंदेच्या माध्यमातून फोडाफोडीचं राजकारण केलं. त्याचबरोबर पश्चिम बंगाल असेल, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पक्षाच्या पक्ष फोडले गेले, सत्ताच्या सत्ता पाडल्या गेल्या. कर्नाटकचं सरकार पाडलं गेलं, मध्य प्रदेशचं सरकार पाडलं गेलं, राजस्थानमध्ये तीच अवस्था केली. म्हणजे जिकडं जाईल तुम्हाला तिकडं भारतीय जनता पक्षानं सरकार पाडली, आमदार खासदार फोडले, नगरसेवक फोडले, नेते मंडळी फोडले, त्यांच्यावरतीच भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्यांनाच पुन्हा सत्तेत घ्यायचं,
आणि त्यांनाच पदं द्यायची, म्हणजे असं सत्र भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीला लोक अक्षरशः कंटाळलेले आहेत. लोक पायताने घेऊन बसलेले आहेत. हे जर फुटीरवादी जर आमदार खासदार जर आपल्याकडे आले तर ह्यांना चेपलने झोडपून काढायचं, अशा पद्धतीचं आता या आमदार खासदारांनी सुरुवात केलेली आहे. हे म्हणतायत की आम्ही ह्यांना मतं देतोय आणि आमचे मतं घेऊन हे साले इकडे तिकडे पळून जातात, अशा पद्धतीचे शिव्या घालायला लागलेले आहेत. आज महाराष्ट्राचं राजकारण तर एवढं दूषित झालंय की काट्या कुराडी हाना मार्या हितपर्यंत जाऊन ठेपलेला आहे. म्हणजे बघा, जे खासदार आहेत हे तर गुन्हेगारच असतात, गुंडच असतात, गुंड पुंडच असतात. त्यांची जी बोली भाषा जी आहे ही भयानक बदललेली आहे. तर आता आपल्याकडे त्या संजय दिना पाटील हे तर काय म्हटले, बॉम्बच टाकतो म्हटले त्या संजय राऊताच्या घरावरती. त्याचबरोबर जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांना सुद्धा शिव्यागाळ केल्या गेल्या. म्हणजे पत्रकारांना सुद्धा धमक्या, पत्रकारांना सुद्धा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. म्हणजे पत्रकारांना तर दिले, परंतु खासदार आमदार हे जे किंवा विरोधी आंदोलन करणारे जे कार्यकर्ते त्यांच्या घरावरतीच बॉम्ब टाकू म्हणले माझ्या विरोधात जर आंदोलन केलं तर. म्हणजे हे कुठल्या दिशेला चाललंय मित्रांनो. तसंच जे नागेश आष्टीकर आहे गद्दार गद्दार म्हणून त्यांना शिवसैनिकांनी अक्षरशः पळून गेलं. ते गाडीत बसून वाचता सुद्धा येईना, पोलिसांनी धरून गाडीत बसवलं कोणीतरी, म्हणजे हानमार झाल्यासारखं झालं. आता पुन्हा त्या आष्टीकरला पत्रकारांनी विचारलं की लोक तुम्हाला गद्दार गद्दार म्हणतात, तर ह्या बाबत तुमचं काय मत आहे. तर ते आष्टीकर काय म्हणताय ते अगोदर पहिल्यांदा बघू. बघा हे होते नागेश आष्टीकर, हे अक्षरशः पळून गेलं. गाडीत बसता सुद्धा येईना, पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर सुद्धा देता येणार. आता त्यानंतर बघा संजय दिना पाटील हे काय म्हणते ते सुद्धा आपण बघू. की अक्षरशः पत्रकारांचं घर उडवून देईन म्हणला ह्याने, बॉम्ब लावून पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉम्ब न उडवून देईन म्हणला. बघा हे माझ्याकडे बघा, हॉस्पिटल जाएगा या तो स्मशान जाएगा. मेरे पास आएंगे, बघा हे सीधा नहीं जाएगा. या तो हॉस्पिटल जाएगा या तो स्मशान जाएगा. मेरे पास आएंगे. हे अशा पद्धतीची भाषा आहे ह्या लोकांची. बघा हे संजय राऊताचं भाष्य आहे. आता हे बघा पत्रकारांना कशा धमक्या दिल्या त्याच्या सुद्धा आपल्याकडे व्हिडिओ आहेत. आता ह्यावरती संजय राऊत बघा केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवलं, बघा म्हणजे ठार करेल. बघा हे आणि माझ्या नादाला लागू नका. ही संजय राऊतांची पत्रकार परिषद. 5 लोक ठार केले. आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्याने ठार केले, कधी ठार केले, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकव्हर झाल्या, हे सगळं बघणं गरजेचं आहे असं म्हणतायत. तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं पाहिजे. ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी. आता ही भाषा बघा, ही भाषा कोणाची होती, ही आता पत्रकारांना धमकी कशा पद्धतीने दिली बघा. आणि माझा परिवार माझ्या बरोबर आहे, सर्वजण. भले आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करतो, माझा परिवार आणि हा माझा परिवार आहे. माझा परिवार खाली नुसतं माझ्या घरचे नाही, सर्व आहे. हा बघा हे बोलवते मी जाईन ना. नाही कसं मी कशाला, मला काय विचारणं झालं तर मी जाईन, बोलेन ना तिकडे. आणि कुठे काय कॅमेरावर बोललोय ना, का मागून थोडी ना बोललोय, कॅमेरावर बोललोय. जे बोललोय जे आहे ते समोर जाणार ना. जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. हा अर्जुन पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला, बस झाला ना आता. हे पत्रकारांना धमक्या कशा बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला बघा हे कशा धमक्या दिल्या जातात. माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. बंद कर ना आता.
बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे ना, तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. मामा, राजो, हॅलो. इज्जत करतो, इज्जत करा. बघा. तुम्ही उगाच माझ्या गांडीत कोण घालतात आहे. मी घे रेकॉर्ड कर. बघा कशा पद्धतीचं हे खासदार महोदयांची भाषा आहे. उगाच डोक्याचा उरका घराखाली उभा देतो, डोकाय तुम्हाला जेवायला देतोय बघा काय. उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण ते बोले लिहायचं तर लिहा रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. बघा ही भाषा आहे एका खासदाराची. हा बाजू कशाला गाडीत घुसताय. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. बघा काय बोलू नये. अरे काही बोलू जायच्या गांडीत गेलं येऊ नका माझ्याकडे. काय घ्यायला आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आले. बघा हे खासदार आहेत आणि अशा पद्धतीने हे सगळं कामकाज आहे. काय करायचं कंप्लेंट करायची कर. पोलिसांच्या सर्व त्यांच्या समोर सांगतोय. बस झालं, सहन केलं खूप. बघा पोलिसांना सुद्धा चॅलेंज आहे. तुम्ही दिली प्रत्येक तुम्हाला उभं नाही करायचं इकडे. तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. बघा. माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली. परिवारात सर्व असतं. बघा कशा पद्धतीचं हे मानसिक संतुलन बिघडलंय ह्या खासदार महोदयांचं. म्हणजे किती भयानक आहे, कसं मानसिक संतुलन बिघडलंय बघा. म्हणजे किती वाईट परिस्थिती आज राज्यावरती आलेली आहे, आपल्या देशावरती वाईट परिस्थिती आलेली आहे. देशातले जे खासदार आमदार जे आहेत, आता हे खासदार महोदय तर म्हणतात माझ्या विरोधात जर आंदोलन केलं तर मी बॉम्बच टाकेन त्याच्या घरावरती. कधी कधी म्हणतात 5 माणसं मी मारून टाकले, ती आंदोलन केलं की तुम्हाला मारूनच टाकेन. म्हणजे चाललंय काय हो या देशामध्ये. अरे काय हे किती भयानक चाललंय. आज आमदार खासदाराला म्हणतंय मारूनच टाकेन म्हटल्यावरती. म्हणजे ह्या सगळ्या लोकांचं मानसिक संतुलन अक्षरशः बिघडून गेलेलं आहे. आता ही मानसिक संतुलन बिघडलेली लोक देशाची काय सेवा करणार, सर्वसामान्य माणसांचं काय करणार आहे ते मला सांगा बरं. हे म्हणजे हे लोक अशीच आहे, ते ह्यांना काही कळ नाही, काही सूचना असं झालेलं आहे. म्हणजे अक्षरशः मानसिक संतुलन ढासळून गेलं हो ह्या लोकांचं. पैसे 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 करून 100 कोटी रुपये त्या एकनाथ शिंदेकडनं घेतले, म्हणजे भाजपकडनं. एकनाथ शिंदे फक्त मोहरा आहे. एकनाथ शिंदेच्या नावाखाली हे भारतीय जनता पक्षाने 6 खासदार उद्धव ठाकरेचे फोडले आणि त्यांना पैसे दिले. त्यांना आम्हीच दिलं तुम्हाला एकाला दोघाला मंत्री करतो म्हणून. बाकीचे काय असेच चेले चपाटे, त्यांना काय मंत्री नाही संत्री नाही काय नाही, फक्त 100 कोटी रुपये घेतले त्यांनी आणि हा सगळा कार्यक्रम राबवलेला आहे. आता ह्याच्यावरती महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री काय म्हणतोय ते सुद्धा बघा. पत्र पाठवलंय की माझ्या घर बॉम्ब उडवून देण्याची धमकी दिली जाते. कोणाचंही घर आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरू नये. आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, हे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणतोय. आणि हे बघा आता आपला चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा काय म्हणतात बघा. हवा हे म्हणजे हे भाजपनंच पेरलेलं आहे मित्रांनो सगळं. हे भाजपमुळे देशाची अशी अवस्था झालेली आहे. आपल्याला सिक्युरिटी दिली आहे, त्या प्रशासनाला चॅलेंजिंग भूमिकेमध्ये बोलणे, त्या प्रशासनासोबतच अशा पद्धतीचे चॅलेंजेस देणे किंवा पत्रकार जे आपल्याला या राज्याच्या सिक्युरिटीच्या भूमिकेमध्ये महत्वाची भूमिका निभवतात, त्या पत्रकारांशी पत्रकाराबद्दल वाईट बोलणे किंवा त्यांना चॅलेंजेस देणे किंवा त्यांना धमकी देणे हे काही योग्य होणार नाही. बघा हे याच्याबद्दल आम्ही लक्ष टाकू. संजय हे अशा पद्धतीनं आता हे बावनकुळे सुद्धा म्हणले की बाबा आम्ही लक्ष टाकू, परंतु काय लक्ष टाकणार, त्यांना उलट हेच हवं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाला सगळं हेच हवं आहे. आता जो सदावर्ती आहे, गुणरत्न सदावर्ती, हा भारतीय जनता पक्षाची बाजू नेहमी घेतो. आता हे सरकारवर आलं ना, लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला, राग निर्माण झाला या सरकारबद्दल की हे सरकार भिकारचोट असलं आहे की बॉम्ब टाकीन म्हणतात, गोळ्या घालीन म्हणतात, आंदोलन केलं तर मारीन म्हणतात, पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या देतात. तर सदावर्तीला वाटलं की बाबा आता आपण थोडं तरी कालवा केला पाहिजे, नाहीतर लोक आपल्याला दरोदर हाणतील म्हणून सदावर्ती. दिना पाटलाचा मी बॉम्ब मारून त्यांचा निषेध व्यक्त करतो. संजय दिना पाटलाचा मी बॉम्ब मारून त्यांचा निषेध व्यक्त करतो.
आता हा निषेध बघा हे खासदारांची माझी चर्चा झाली. बघा मी त्यांच्याशी हे बोललो. हे एकनाथ शिंदे माझ्याकडे भावना व्यक्त केली की पत्रकारांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी इच्छा बिलकुल नव्हती. बघा. मी पत्रकारांचा अपमान नाही. पत्रकार आणि माझे संबंध चांगले राहिलेले आहेत. पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. परंतु दररोज जे कोणी बघा हे एकनाथ शिंदे अरे जे रोज त्यांच्या विरोधामध्ये बोलतात, रोज बघा. त्यांच्या बद्दल अपशब्द काढतात, तोडून टाका, मारून टाका, तोडवून टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाच्या नीच दर्जाचे हे सारवासारवी करावं लागते एकनाथ भाऊला आपल्या एकनाथ शिंदेना एक खालच्या मीडिया खाली. समोर खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे की बघा. पासून काय काय बोलतायत ते आपण पाहिलेलं आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलाही राग नाही. बघा हे काय बोलतोय ते त्यांची त्यांना सुद्धा कळलं नाही एकनाथरावांना. प्रकारचं वक्तव्य कधी आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी करूही नये. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याकडून काही शब्द गेले असतील पत्रकारांच्या अपमानजनक तर आपण पत्रकारांची बोलून दिलगिरी व्यक्त करू. बघा हे आता एकनाथरावांनी सांगितलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे पिल्लू म्हणायचं बिट्टू, त्यांनी असं सांगितलेलं आहे की या संजय दिना पाटलांचं असं नव्हतं त्यांना म्हणायचं, पण त्यांनी म्हणायला लावलं असं म्हणायचं होतं यांना. तर बघा 6 खासदार फोडले उद्धव ठाकरेंचे, शिवसेनेमध्ये गेले. म्हणजे हा लोकशाहीचा फार मोठा अपमान आहे. लोकांनी सरकारच्या विरोधात हे निवडून दिलेले खासदार आहेत. त्यांनी जे सांगितलं होतं खोटं नाटक की आम्हाला विकास निधी मिळत नव्हता म्हणून गेलो, परंतु ते विकास निधीचं सुद्धा मुंबई तक चॅनलने दाखवलं की ह्यांना किती विकास निधी मिळाला आणि ह्यांनी खर्च किती केला हे सुद्धा सगळं दाखवलेलं आहे. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये सगळी लबाड्या झबाड्या सगळ्याच सुरू आहेत. आणि हेच सगळं म्हणजे हे या खासदारांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आणि ते काही बोलायला लागले, मानसिक संतुलन बिघडलं. ते नागेश आष्टीकर तर काय बोलताय ना, ओमराजे निंबाळकरला तर लोक म्हणले तोडवतो जाता ह्याला, शेण हाणतो फेकून. त्या संजय जाधवाचा बंडू जाधवाचं बी तसंच लोक म्हणले नागडं करून ह्याला मारतो. त्या भाऊसाहेब वागचौरे तर ते मतदारसंघातच जाईना भेनं लोक मारतील म्हणून. आणि खरंच लोक ह्यांना मारतील. आता सध्या महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती अशीच झालेली आहे की लोक ह्यांना बदडू घेणार आहेत. नक्कीच लोक ह्यांना मारतील अशी सध्याची परिस्थिती आहे देशाच्या राजकारणाची. तर बघा येणाऱ्या काळात जे काही घडेल ते सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करू. तर आज एवढंच. बघा मी आज डाळिंबाच्या बागेत बसून व्हिडिओ बनवलेला, कारण की इकडे डाळिंब तोडतायत, व्यापारी आलेला आहे, डाळिंब तोडायचं काम सुरू आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.